आजा आजा जिंद शामी करोडपती बनण्याचं स्वप्न आणि अनुभवातून मिळालेलं ज्ञान याच्या जोरावर जमाल करोडपती बनला. Danny Boyle. 8 ऑस्कर घेऊन जगभरात चमकला. असे कितीतरी करोडपती धारावीत आहेत. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना कुठल्या रियालिटी शोची मदत नाही झाली. तर त्यांना करावा लागलाय कमालीचा संघर्ष. स्टार्टिंग में और अभी में तो बहुत फर्क है. मोहम्मद अनवर, धारावीतल्या अफरीन लेदर वर्कचे मालक. बिहारहून नोकरीच्या शोधात मुंबईत आले. लेदर कामगार म्हणून कामाची सुरुवात केली आणि आज स्वतःचा कारखाना बनवलाय. त्यांचा टर्नओव्हर आहे 1 कोटी रुपयांचा. दुबई, ओमान, सऊदी अरबिया और थोड़ा बहुत यहाँ पे लोकल में भी जाते हैं माल. अनवर यांच्या कारखान्यात 50 मुलं काम करतात. प्रत्येक जण मुंबईत स्वप्न पूर्ण करायला आलेला, अहोरात्र काम करणारा. हमें यही लगा था कि अपने चंपारण के नाम ऊपर करूं और बढ़िया भोजपुरी स्टार गायक बन के निकलूं. गुलाब जइसन बगिया में महके जालू गोरी. ऐसे तो दुबई के लिए जाने का था. दिल में है ना बड़ी तमन्ना है, ये नीदरलैंड का जो अपना धंधा चाहता हूँ. हर इंसान का खाने से कि 5,000 कमा रहा तो 10,000 कमाए, है ना. मेरा हौसला है दिल में है ऐसा कि पढ़ करके मैं आगे कुछ बढ़ूं. तो नौमही तराइलु बाड़े देखे के जेमनिया. कदाचित यातले काही जण धारावीतले उद्याचे करोडपती असतील. धारावीच्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये असे यशस्वी लोक आहेत. 8x10ची 1 खोली हेच त्यांचं घर असतं. हे तर माझं थोडंसं मोठं घर आहे, याच्यापेक्षा पण लहान घरात होतो. हे माझं घर नाही, हे भाड्याचंच घर आहे अजून. हा विचार करावा लागणार नाही की आम्हाला दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. HDFC बँकेच्या डेप्युटी मॅनेजरच्या पदापर्यंत राजेश पोहोचला खरा, पण जेव्हा मी इंटरव्ह्यूला गेलो म्हणजे HDFC बँकेला किंवा मी दुसऱ्या ज्या बँकेत होतो SKB बँकेमध्ये, जेव्हा मी माझ्या जीवनाची म्हणजे करिअरची जेव्हा मी माझी कार्यप्रणाली जेव्हा सुरू केली, तेव्हा प्रत्येक वेळेला जेव्हा मला विचारलं कुठे राहतो, तेव्हा मला सांगताना जेव्हा मी सांगायचं मी धारावीत राहतो असं म्हटल्यावरती म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये खूप काही गोष्टी यायच्या. अरे हा राहतो म्हणजे काय राहतो, कळलं की नाही, म्हणजे याचं बॅकग्राऊंड कसं असेल, कसं असेल का, याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे का. मग या सगळ्यांना सामोरं जाताना मला स्वतःला प्रूव्ह करावं लागायचं की बॉस तुमच्या मनात जे आहे की बाबा एका पर्टिक्युलर लोकांविषयीचं जे मत आहे ते मत त्याच्यातून बाहेर या. त्याला कसे करून ना ग्रॅज्युएट व्हायचं माझं स्वप्न होतं. धारावीची खरी माहिती करून न घेता त्याबद्दल मतं बनवणाऱ्यांना राजेशला एवढंच सांगायचंय. स्लमडॉग मधले सीन ते प्रत्येक धारावीशी संबंधित नाही, प्रत्येक कुठल्या ना कुठल्या तरी आहेत. म्हणजे अगदी तुम्ही लोखंडवाला घ्या किंवा पाली हिल घ्या किंवा कुठलाही, त्याच्यामध्ये पण थोडासा असा भाग आहे की त्याच्यामध्ये या गोष्टी घडत असतात. पण थोडक्यात काय झालेलं आहे की याचं इतका गाजावाजा झालेला आहे की बाबा हे धारावीशी संबंधित आणि धारावीमध्येच अशा गोष्टी होतात. तर त्याला थोडासा मला दुजोरा देऊन सांगायचं आहे की याच्या पलीकडेही चांगल्या गोष्टी होतात आणि चांगल्या गोष्टी आहेत या ठिकाणी. राजेशचं स्वतःचंही एक स्वप्न आहे.
आज राजेश वकटकर म्हणजे एचडीएफसी मुळे मला ओळखतात, माझ्यामुळे एचडीएफसी बँकेला ओळखत नाही. तर माझं नाव असं निर्माण व्हावं की जेणेकरून माझ्यामुळे त्या कंपनीचं नाव व्हावं. तर माझं एक स्वप्न आहे की माझी स्वतःची एक कंपनी असावी. यातल्या प्रत्येकानं स्वतःची यशस्वी कहाणी स्वतःच घडवली आहे. टोकाच्या विरोधी परिस्थितीशी संघर्ष करून कुठल्याच पुरस्कारानं त्यांची नोंद घेतली नाही, पण त्यांची जिगर मात्र डॅनी बॉयलनं ओळखली आणि जगापर्यंत पोहोचवली. Finally, just to say to Mumbai, unending, inseparable, unborn, all of you who helped us make the film, and all of those of you who didn't, thank you so much, and you dwarf even this guy. Thank you very much indeed.